नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण सगळ्यांनी जीके ची टेस्ट दिलेली आहे आणि सगळेजण या ठिकाणी माझ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी उत्सुक आहात. सगळेजण उत्सुक आहात की माझे कोणते प्रश्न बरोबर आले, कोणते चुकलेले आहेत. ओके, मेगा सामान्य ज्ञान जीके टेस्ट सिरीज संपूर्ण महाराष्ट्रामधील विद्यार्थी मित्र आपल्याकडे सहभागी झालेले आहेत आणि अत्यंत तन्मयतेने अभ्यास करून या ठिकाणी या टेस्ट देत आहे. फायदाही होत आहे हे तुमच्या कमेंट्सवरून आणि तुमच्या प्रतिक्रियांवरून मला कळतं आहे. तर चला, आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आजचा जो टॉपिक होता मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलं होतं की भारताचा भूगोल. काय भारताच्या भूगोलावर ही टेस्ट आपण ठेवलेली होती. तुम्हाला आधीच मी ते कळवलेलं होतं आणि अभ्यास करून त्या ठिकाणी टेस्ट देण्यासंदर्भात मी बोललो होतो, बरोबर. तर मग आपण या ठिकाणी सुरुवात करतो आहोत. ही जी टेस्ट आहे ती पूर्णतः एक मध्यम स्वरूपाची टेस्ट आपण म्हणूया तशी काढलेली आहे. म्हणजे अति अवघडही नाही, अति सोपी सुद्धा नाही. भारताचा भूगोल. प्रत्येकाने वही पेन घेऊन बसायचं आहे. प्रत्येक जण उत्तरं देण्यासाठी तयार आहेत, कारण की तुम्हाला माहित आहे माझ्याकडून प्रश्नांचा भडीमार होत असतो. मला उत्तरं देणारे, कमेंट्स करणारे मित्र आवडतात. ओके, तर चला या ठिकाणी. आणि दुसरा आणखी एक मुद्दा, आपण जे सामान्य विज्ञान आहे त्याची लेक्चर सिरीज सुरू केली आहे मित्रांनो. सामान्य विज्ञानाची आपण टेस्ट जी आहे आता सध्या तरी फ्री देतो आहोत, त्याच्यामुळे तुम्ही त्याला सुद्धा नोंदणी करू शकता. आपलं जे सामान्य विज्ञानाचं लेक्चर आहे ते बघून त्याच्या खाली लिंक दिलेली आहे, तेथे तुम्ही नोंदणी करू शकता. तुम्हाला सामान्य विज्ञानाची सुद्धा ज्या टेस्ट आहेत त्या भेटत जातील. विशेषतः जीकेची टेस्ट लावलेल्या विद्यार्थ्यांना त्याचे अनालिसिस सुद्धा त्या ठिकाणी भेटणार आहेत. आता पुढचा मुद्दा काय, तर खालील विधानांचा विचार करून चुकीचा पर्याय निवडा. ओके, आधी प्रश्न नीट वाचला. चुकीचा पर्याय पहिला आहे, भारताच्या मुख्य भूमीचे स्थान हे 8°4' उत्तर अक्षवृत्त ते 27°6' उत्तर अक्षवृत्त इतके आहे. पुढचं, भारताचा रेखावृत्तीय विस्तार हा 68°7' पूर्व रेखावृत्त ते 97°25' पूर्व रेखावृत्त आहे. मित्रांनो, अक्षवृत्तीय विस्तार, रेखावृत्तीय विस्तार माहीतच असला पाहिजे. राज्यसेवा, कंबाईन, पोलीस भरती, सरळ सेवा, कोणतीही परीक्षा देणारा विद्यार्थी असो, सगळ्यांसाठी ज्या अत्यावश्यक बाबी आहेत त्या या जीकेच्या लेक्चर सिरीजमध्ये मी कव्हर करतो आहे. आणि ज्या दिवशी जीकेचे 101 लेक्चर आपले ज्या टेस्ट असणार आहेत त्या तुम्ही जेव्हा पूर्ण बघाल आणि जीकेचे सगळे लेक्चर पूर्ण बघाल ना मित्रांनो, तुमचे प्रश्न चुकणारच नाहीत. फक्त प्रामाणिकपणे करण्याची गरज आहे. ओके, आता तिसरं विधान होतं इंदिरा पॉइंट. हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक असून 6°45' उत्तर अक्षवृत्तावर आहे. बघा, इंदिरा पॉइंट 6°45' अक्षवृत्तावर, उत्तर अक्षवृत्तावर. आणि पुढचा आहे, भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे. कुठे आहे? आशियाच्या दक्षिण भागात आहे. सगळे ऑप्शन्स बघितल्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा नजर टाका. तुम्हाला 2-5 सेकंदाचा वेळ देतोय. चुकीचं विधान कोणतं? पटकन कमेंट करा, पटकन कमेंट करा, वेळ आहे. बघा, सरळ सरळ होतं. भारताचा जो अक्षवृत्तीय विस्तार आहे मित्रांनो, म्हणजे बघा हे नीट समजून घ्या. हा समजा आपला भारत देश आहे, एक अंदाजित आकृती आहे. या ठिकाणी जो अक्षवृत्तीय विस्तार आहे बघा, या असं जगाची अशी रचना आहे, बरोबर. आणि या ठिकाणी खाली विषुववृत्त आहे. हे अक्षवृत्त आहेत असे आडव्या स्वरूपाचे. उभ्या स्वरूपाचे जे असतात ते रेखावृत्त असतात, हे लक्षात घ्या. आणि मग हे अक्षवृत्तीय विस्तार जो आहे इथे खाली या बुडाला इथे 8°4' सुरू होतो. कुठून? 8°4' सुरू होतो. उत्तरेला तो मित्रांनो 27°6' नव्हे तर 37°6. पाठच असला पाहिजे तो, हे पाठच असावं. मी भारतामध्ये राहतो, मी भारताचा नागरिक आहे असं आपण अभिमानाने म्हणतो, भारत माझा देश आहे. आणि मग आम्हाला का नसावा? विस्तार पाठ असलाच पाहिजे. ओके, महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा असलं पाहिजे. मला सांगा, महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार काय आहे? महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार काय आहे? आहे का एखाद्याला माहिती? या ठिकाणी आम्हाला बेसिक गोष्टी माहीत नसतात, बेसिक माहीत नसतं. आणि मग आम्ही म्हणतो माझा 1 मार्क्सने 2 मार्क्सने रिझल्ट जातो आहे, मला मार्क्स कमी येत आहेत जीकेमध्ये, मला जीएचचा स्कोअर माझा कमी येतो आहे. तर हे प्रॉब्लेम्स आहेत. रेखावृत्तीय विस्तार बरोबर आहे, म्हणजे हा जो भारत तुमचा या ठिकाणी तुम्ही बघताय, या ठिकाणी तुम्ही 97° ते 68 ते 97, म्हणजे बघा मित्रांनो, दोघांची जर तुम्ही एक तुलना केली अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्ताराची, तर जवळपास 29° विस्तार आहे उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम. मला सांगा, भारताची उत्तर दक्षिण लांबी किती आहे हो? भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे हो? उत्तर दक्षिण लांबी जास्त आहे भारताची की पूर्व पश्चिम जास्त आहे? महत्वाचे मुद्दे, प्रश्न तुमच्यासाठी आहेत, वाचन असलंच पाहिजे. मी तुम्हाला सांगितलंय माझे 25 प्रश्न, एका टेस्टमधील 25 प्रश्न 100 ते 150 प्रश्नांची चर्चा करणार आहे.
ओके, एक टेस्ट तुम्हाला 150 प्रश्न पाठ करून घेणार आहेत मी. मग या ठिकाणी माझा तुम्हाला पुन्हा एक प्रश्न आहे की चला, या ठिकाणी जे आपलं पश्चिम टोक आहे, इथे सगळ्यात पश्चिमेकडील ठिकाण कोणतं भारतातलं, कोणत्या राज्यामध्ये आहे, आणि सगळ्यात पूर्वेकडील ठिकाण कोणतं भारतातलं, कोणत्या राज्यात आहे. पुढचा प्रश्न महाराष्ट्रावर येतोय. सगळ्यात पश्चिमेकडील जिल्हा कोणता आणि सगळ्यात पूर्वेकडील जिल्हा कोणता. महाराष्ट्रातील उत्तरं पाहिजे, उत्तरांची भरसात पाहिजे, पाऊस पडला पाहिजे. ओके. आणि हा कोणाकडून पडतो, ज्याचा अभ्यास आहे त्याच्याकडूनच, इतरांकडून मी अपेक्षा ठेवत नाही. मला फक्त अभ्यासू मित्रांसाठी मी हे बोलतोय सगळं, ज्यांच्यात अभ्यास करण्याची धमक आहे त्यांच्यासाठी हे सगळं चाललंय. पुढचा प्रश्न माझा आहे इंदिरा पॉईंट. मित्रांनो बरोबर आहे, 6:45 उत्तर अक्षर उत्तर. हे युनिट लक्षात ठेवा, 6:45 आणि याच्या पुढचे जे आकडे असतात त्याला सेकंद असं म्हटलं जातं. वाचन सांगतोय तुम्हाला, काय वाचन कसं करायचं ते. पुढचा मुद्दा माझा आहे, मग इंदिरा पॉईंट हे कोणत्या बेटावर वसलेला आहे. अंदमान निकोबार बेटे, लक्षद्वीप बेटे, की इतर कोणतं बेट आहे. इंदिरा पॉईंट मला सांगायचं आहे. आणि पुढे 2 प्रश्न, लक्षद्वीपची राजधानी काय आहे, अंदमान निकोबारची राजधानी काय आहे. लक्षद्वीप कोणत्या समुद्रामध्ये वसलेलं बेट आहे आणि अंदमान निकोबार बेट कोणत्या समुद्रात वसलेला आहे. या दोन्हीपैकी कोणता प्रवाळांचा समूह आहे, म्हणजे ते प्रवाळांचं खडकं बनलेले आहेत आणि त्याच्यावरती बेट आहे थोडक्यात, आणि कोणती आहे पर्वतरांग, ज्या पर्वताचे शिखरं आहेत तेच बेट आपण म्हणतोय. मित्रांनो प्रश्न फुकट सुचत नाही बरं. याच्यासाठी अभ्यास करावा लागतो, दिवस रात्र अभ्यास करावा लागतो, हाडाची काढं करावी लागतात. माहिती आहे तुम्हाला, दररोजची एक टेस्ट होती आपल्या चॅनलला. दररोज एक टेस्ट, दररोज 2-3 लेक्चर्स त्या ठिकाणी होत आहेत. हे दररोज हे लिहिणं एवढं सोपं नसतं. थोडंसं लिहून बघा, लिहून बघितल्यावर तुम्हाला कळेल. दररोजचे ते प्रश्न काढायचे, त्याचा अभ्यास करायचा, त्याचं विश्लेषण बघायचं, त्याचे व्हिडिओज बनवायचे, मेहनत करावी लागते. मग आम्ही करतो आहे, मग तुम्हाला काय झालं. तुम्ही तर नोकरीसाठी झगडतायत ना. मला तर गरज नाही आहे काहीच. मी नोकरीला, माझी बायको नोकरीला, माझी बहीण नोकरीला, अख्खं सगळे नोकरीला, तरीही मी एवढी मेहनत करतो का. मला आवड आहे, मला छंद आहे. मग काही जणांचं तर डायरेक्ट ते याचा प्रश्न आहे, हो डायरेक्ट करिअरचा प्रश्न आहे की मला नोकरी पाहिजेच सर, मला नोकरीची सक्त गरज आहे. मग तुम्ही का नाही करू शकत मेहनत. तुम्ही का नाही त्या 25 प्रश्नांचे उत्तर चांगल्या पद्धतीने देऊ शकत. मला ते विद्यार्थी पाहिजेत जे आहे ते खरं बोलतोय. मित्रांनो वास्तव बोलतोय, मुद्दाम बोलतोय हे. कारण की मला आहे ना फक्त अभ्यास नाही करून घ्यायचा, मला तुमचे डोके सुपीक करायचे. काय मला तुमची बुद्धी सगळ्यांना दिली हो, पण मानसिकता नाहीये सगळ्यांकडे, सकारात्मक दृष्टिकोन नाहीये. काय म्हणतोय मी, सकारात्मक दृष्टिकोन. बघा एक वाक्य आहे शिवकेरांचं की 15% आणि 85%. तुमची मेहनत तुमच्या यशामध्ये 15% असते. तुमचा आत्मविश्वास, तुमचा त्या याच्याकडे, तुमच्या ध्येयाकडे बघण्याचा दृष्टिकोन तो 85% असतो. हे लक्षात घ्या. 7 ते 11 अभ्यास करणारे लाखो आहेत, लाखो महाराष्ट्रात. सकाळी 7 ते रात्री 11. तो मेथचा वगैरे थोडासा वेळ सोडला तर सगळे नाही होते सक्सेस, सगळे नाही होते. मग काय असलं पाहिजे, आमचे डोके सुपीक असले पाहिजे. डोके सुपीक केव्हा होणार, वाचलं तर ते होणार. काय वाचन केलं पाहिजे, मॅक्झिमम वाचलं पाहिजे, त्याच्याशिवाय डोकं सुपीक होत नाही, हे लक्षात घ्या. आता शेवटचं होतं या ठिकाणी, भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे. बरोबर आहे. भारत कोणत्या उत्तर गोलार्धात आहे, मला ते सांगा बरं. गोलार्ध, जगाचे 4 गोलार्ध आहेत. बरोबर, जगाचे 4 गोलार्ध आहे. समजा ही पृथ्वी आहे, याच्यामध्ये अशी गोलार्ध आपण पाडलेले आहे. हा उत्तर गोलार्ध, हा दक्षिण गोलार्ध, हा पूर्व गोलार्ध, हा पश्चिम गोलार्ध आणि हा पूर्व गोलार्ध. भारत कोणत्या गोलार्धात आहे, उत्तर द्या. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय होतं, 1 नंबर. चुकीचं होतं हे. ओके, सगळ्यांचंच बरोबर आलं पाहिजे, ज्याचं चुकतंय त्याला विचार करायचा आहे. पुढे प्रश्न 2. भारताचे पूर्व पश्चिम अंतर कमाल हे 3000 किमी व उत्तर दक्षिण अंतर हे 3200 किमी आहे. आत्ताच वरती विचारलंय. भारताचे 3,28,726 चौरस किमी एवढे क्षेत्रफळ आहे. आणि भारत हा देश जगात 7वा आहे. तिसरं विधान, भारताची भूसीमा 15,200 किमी लांबीची, तर भूमी आणि सागरी किनारा मिळून 7,517 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. काय म्हणतो मी, समुद्र किनारा, ही भूसीमा, हा समुद्र किनारा. ओके, आता विधानं होती तुमच्याकडे की 1 योग्य, 2 योग्य, 1, 2, 3 योग्य की 1 व 3 अयोग्य. मित्रांनो उत्तर काय येत आहे, उत्तर येतं या ठिकाणी 2 योग्य. काय येत आहे, सॉरी उत्तर या ठिकाणी येतं आहे
1 व 3 योग्य. काय उत्तर येत आहे? 1 व 3 योग्य. बघा या ठिकाणी खाली काय 1 व 3 योग्य? 1 म्हणजे काय? पूर्व पश्चिम अंतर. हे बघा हे अंतर किती आहे? 3000 किमी. ओके. असं उभं अंतर किती आहे? 3200 किमी. पहिलं विधान बरोबर झालं. दुसरा गोळ घे. इथे एक लहानसा गोळ होता. काय? 3 लाख नाही, 32 लाख. 32,87,263. इथे 3 मुद्दाम गाळला होता. आमचं लक्ष जागेवर आहे का त्याच्यासाठी. ओके. बऱ्याच जणांचं बरोबर आलेलं असणार आहे. मला सांगा महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती? महाराष्ट्र देशामध्ये कितवा आहे? सोपे प्रश्न या. सोपे आहेत पण आले पाहिजेत. मग भारत हा जगात 7वा आहे, तर जगातले पहिले 3 देश कोणते? मित्रांनो, क्षेत्रफळामध्ये जगातील पहिले 3 देश कोणते? आणि मग भारत जर क्षेत्रफळामध्ये 7वा आहे तर भारत लोकसंख्येत कितवा? आणि आणखी एक चालू घडामोडीचा प्रश्न, भारत चीनला मागे टाकेल असं एक महत्वाचा एका संस्थेचा अहवाल या 2019-20 वर्षामध्ये प्रसिद्ध झालेला आहे. कोणतं वर्ष आहे की ज्या वर्षी भारत हा चीनला मागे टाकून जगातील पहिला देश बनणार लोकसंख्येचा? प्रश्न तुमच्यासाठी आहेत. ओके. दुसरं विधान चुकीचं होतं, तिसरं बरोबर होतं. भूसीमा 15,200 किमी आणि सागरी आणि भू याला लाभलेला जो समुद्र किनारा आहे तो 7,517 किमी. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला माझा प्रश्न आहे, सर्वाधिक किनारपट्टी असलेलं राज्य कोणतं? सर्वाधिक किनारपट्टी लाभलेलं आहे असं राज्य कोणतं आहे भारताचं? आणि भारताला सर्वाधिक भूसीमा लाभलेला देश कोणता? सर्वात कमी भूसीमा लाभलेला देश कोणता? प्रश्न तुमच्यासाठी आहेत. उत्तर पटपट पाहिजे. खाली पुढे भारताच्या शेजारील देशाबाबत तुम्हाला खालीलपैकी चुकीचे वाटणारे विधान कोणते? शेजारील देशाबाबत भारताच्या पूर्वेला बांगलादेश आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. दुसरं, नीट लक्ष द्या. दुसरं, भारताच्या वायव्येला पाकिस्तान. लगेच वहीवर नकाशा काढायचा भारताचा असा तो साधा आपला हा शॉर्टकट नकाशा आहे आपला असा. हा शॉर्टकट आहे नकाशा. ओके. तुम्हाला जसं जमेल तसा एक रेखाकृती काढायची आणि लिहायचं वायव्येला पाकिस्तान आहे का, अफगाणिस्तान आहे का, उत्तरेला चीन नेपाळ हे देश आहे का, पूर्वेला बांगलादेश भूतान म्यानमार आहे का. लगेच उत्तर कळत जातात. भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागरामध्ये श्रीलंका मालदीव आणि आग्नेयेला इंडोनेशिया आहे का? 3चं उत्तर मित्रांनो बरोबर काय आहे? म्हणजे तुम्हाला प्रश्न काय विचारला आहे? बरोबर विचारला आहे, चुकीचे वाटणारे म्हणजे असणारे. असं वाटतंय म्हणून नाही, म्हणून मुद्दाम पुढे असणारे लिहिलं होतं. तुम्ही म्हणाल सर वाटायला काही वाटू शकतं आम्हाला, तसं नाही चालणार. बघा या ठिकाणी सरळ काय म्हणतो मी, भारताच्या पूर्वेला काय आहे? या ठिकाणी बांगलादेश आहे. इकडे दक्षिणेला काय आहे? हिंदी महासागर आहे. म्हणजे पहिलं विधान बरोबर आलं. दुसरं, भारताच्या वायव्येला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आहे. इकडे काय आहे? वायव्य दिशा पाकिस्तान आहे आणि वरती काय आहे? अफगाणिस्तान आहे. दुसरंही बरोबर आलं. तिसरं, भारताच्या उत्तरेला चीन आहे. बघा आता या ठिकाणी इकडे उत्तरेला गेले तुम्ही, चीन आहे, इकडे नेपाळ आहे, मात्र पूर्वेला बांगलादेश म्हणतात. बरोबर आहे, बांगलादेश आहे, इकडे म्यानमार आहे, मात्र भूतान पूर्वेला नाही मित्रांनो. भूतान इकडे उत्तरेला आहे. या भूतानमध्ये गोळ होता. कुठे? भूतानमध्ये गोळ होता. कळतंय? तिसरं विधान त्याच्यामुळे चुकीचं होतं. पुढे भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागरामध्ये श्रीलंका, मालदीव, आणि आग्नेयेला इंडोनेशिया आहे. बरोबर आहे. काय? दक्षिणेला काय आहे? श्रीलंका आणि मालदीव, आणि आग्नेयेला या ठिकाणी इकडच्या साईडला काय आहे? इंडोनेशिया. पुन्हा एकदा नकाशे चेक करून घ्या. तुम्हाला या ठिकाणी हा प्रश्न परफेक्ट होईल. मला वाटतं माहीतच असलं पाहिजे. 3 नंबरचं विधान होतं, जो ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे चुकीचं विधान ऑप्शन बरोबर. पुढे, देशातील पहिली संत्रा वायनरी नागपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी प्रस्थापित आहे? अत्यंत सोपा प्रश्न. सावरगाव. जास्त वेळ घेत नाही कारण संत्र्यासाठी तो प्रसिद्ध जिल्हाही आहे. भूरूपचक्राची संकल्पना कोणी मांडली? भूरूपचक्र अल्फ्रेड वॅगनर, W.M. डेव्हिस, इमॅन्युएल कांट आणि कार्ल रिटर. मित्रांनो, उत्तर या ठिकाणी होतं W.M. डेव्हिस. मात्र भूरूपचक्राचं मात्र माझा तुम्हाला एक मोठा प्रश्न आहे, ज्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातील. अल्फ्रेड वॅगनर किंवा अल्फ्रेड वेगनर असंही म्हटलं जातं. या शास्त्रज्ञाने कोणता सिद्धांत मांडला? याने काय सांगितलं? कोणत्या समुद्रापासून कोणते 2 खंड तयार झाले होते? उत्तरेला कोणता होता? दक्षिणेला कोणता होता? भारत कोणत्या खंडामध्ये, कोणत्या भूमीमध्ये समाविष्ट होता? प्रश्न तुमच्यासाठी आहेत. अल्फ्रेड वॅगनर. आणि कधीचा आहे तो सिद्धांत कधीचा आहे हेही माहीत असलं पाहिजे. भूखंड वहन सिद्धांत असं त्याचं नाव, मुद्दाम सांगतोय तुम्हाला. पुढे मला सांगा, कोणता समुद्र, कोणते 2 खंड, उत्तरेकडे कोणता, दक्षिणेकडे कोणता, उत्तरेकडील खंडामध्ये कोणकोणते, त्याच्यापासून कोणकोणते नवीन खंड अस्तित्वात आले, दक्षिणेकडील त्या भागापासून कोणकोणते खंड अस्तित्वात आले, भारत उत्तरेकडे आहे की दक्षिणेकडे आहे, कोणत्या भागातून भारताची निर्मिती झाली? प्रश्न तुमच्यासाठी आहे. तर उत्तर 2 नंबर सांगितलंय. पुढे,
भारताचे खालील प्राकृतिक विभाग पडतात. पहिला उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, दुसरा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, तिसरा भारतीय पठारी प्रदेश, चौथा किनारी मैदानी प्रदेश आणि पाचवा भारतीय बेटे. बघा, तुम्ही म्हणाल सर उत्तरच तुम्ही सांगतायत, मग आम्ही करायचं काय? म्हणजे हे पर्वतीय प्रदेश तुम्ही सांगून टाकले, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश तुम्ही सांगितले, पठारी तुम्ही सांगितले, किनारी मैदानी तुम्ही सांगितले, भारतीय बेटही तुम्ही सांगितले, मात्र वरीलपैकी कोणता विभाग हा गाळापासून तयार झालेला व सर्वाधिक सुपीक आहे? मित्रांनो, प्रश्न हा आपला आहे. कोणाचा आहे? यूट्यूब चॅनल ज्यांचं बघतायत तुम्ही त्या व्यक्तीने बनवलेला हा प्रश्न आहे. असे प्रश्न तुम्हाला दिसणार नाहीत. कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. काय आहेत? कन्सेप्ट आहे. भूगोलामध्ये असे प्रश्न दिसत नाहीत, मात्र त्याचा अभ्यास असला पाहिजे. सर्वाधिक सुपीक काय आहे? सर्वाधिक सुपीक काय आहे? किनारी मैदान, भारतीय बेटे, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश की पर्वतीय प्रदेश? 6 नंबरचा प्रश्न आहे. बरोबर. आणि उत्तर आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. मित्रांनो, कोणकोणत्या नद्यापासून बनलेला आहे बरं उत्तर भारतीय मैदानी प्रदेश? सांगा बरं त्या नद्यांची नावं. कोणकोणत्या नदी खोऱ्यांचा प्रदेश आहे हा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश? प्रश्न तुमच्यासाठी आहे. ओके, पुढे आपण जातो आहोत. पतकोई, नागा, लुशाई या डोंगर रांगांना एकत्रितपणे काय म्हणतात? महत्वाच्या मध्यांचल, उत्तरांचल, पूर्वांचल यापैकी नाही. आणि मला वाटतं एकदम सोपं उत्तर या ठिकाणी होतं, ते म्हणजे पूर्वांचल. मित्रांनो, कोणकोणत्या राज्यांमध्ये पसरलेलं आहे बरं हे पूर्वांचल? उत्तर देता येतील तुम्हाला. काही एखादं दोन राज्य तुम्हाला वाटतंय की बाबा या ठिकाणी हे पूर्वांचल पसरलेलं आहे? म्हणजे थोडक्यात काय, हिमालयीन डोंगर रांगा ज्या आहेत, हिमालयीन डोंगर रांगा, हिमालयाचे किती भाग पडतात बरं? अशा पश्चिमेकडून पूर्वेकडे जर तुम्ही गेलात तर कोणकोणत्या भागामध्ये हिमालय विभागलेला आहे माहीत आहे तुम्हाला? माहीत असलं पाहिजे आहे, हे माहीतच असावं. हिमालय. आता पुढे खालील पर्यायातून चुकीचे विधान निवडा. पहिलं विधान होतं मेघालय पठारावर गारो, खासी, जैतिया या डोंगर रांगा आहेत. दुसरं विधान होतं हिमालय पर्वतरांगामुळे दक्षिणेतून येणारी थंड हवा, वारे अडविले जातात. तिसरं विधान होतं हिमालयाच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे बृहद हिमालय, हिमांचल आणि शिवालिक या रांगा आहेत. आणि चौथं विधान होतं भारतातील हिमालयाचे पश्चिम व पूर्व हिमालय असे 2 भाग करतात आणि मध्य हिमालय हा नेपाळमध्ये आहे. मित्रांनो, चुकीचं निवडायचं आहे. चुकीचं. आपण एक एक विधानाकडे बघूया. तुम्ही सांगा तुम्हाला कोणतं चुकीचं वाटतं. तुम्ही एकदा उत्तर द्या मला खाली खाली पटकन कमेंट करा. मी उत्तर सांगतोय तुम्हाला. बघा, पहिलं मेघालय पठारावर गारो, खासी, जैतिया टेकड्या आहेत. मित्रांनो, अत्यंत बरोबर. माझा तुम्हाला इथे प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक पावसाची ठिकाणं कोणत्या राज्यात आहे आणि काय नावं आहेत त्या पावसाच्या ठिकाणाची? किती पाऊस पडतो तिथे मॅक्झिमम? रेकॉर्ड झालेले आहे. दोन ठिकाणं आहेत या ईशान्य भारतामध्येच आहेत. राज्य कोणतं? मेघालय आहे की इतर कोणतं राज्य आहे? कोणकोणते आहेत ते 2 ठिकाणं सांगा पटकन. पुढे हिमालय पर्वतरांगांमुळे दक्षिणेतून येणारी थंड हवा, वारे अडवले जातात. चूक येथे होती. हिमालय पर्वतरांगांमुळे उत्तरेकडून येणारे जे वारे आहेत ते अडविले जातात. सोपा प्रश्न आहे, मात्र वाचन असलं पाहिजे. वाचन असलं पाहिजे. पुढे हिमालयाच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे बृहद हिमालय, हिमांचल आणि शिवालिक रांगा आहेत. मित्रांनो, ते शॉर्टकट तुम्हाला मी लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. कालझापिसी. काय? कालझापिसी या पर्वतरांगा ज्या आहेत हिमालयातल्या डोंगर रांगा या माहीतच असल्या पाहिजे. काराकोरम, लडाख, जास्कर, पीरपंजल आणि शिवालिक हे शॉर्टकट लिहून घ्या बरं, वहीमध्ये लिहून घ्या. कालझापिसी. उत्तरेकडून दक्षिणेकडे हा क्रम अनेक वेळा विचारला. उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे अशा पद्धतीने तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे. कालझापिसी सांगतोय मुद्दाम. पुढे भारतातील हिमालयाचे पश्चिम आणि पूर्व हिमालय 2 भाग पडतात. बरोबर आहे. आणि मध्य हिमालय हा नेपाळमध्ये आहे, हेही बरोबर आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न काय? वारंवार पूर येऊन या नद्या गाळांनी भरल्या जातात, त्यामुळे त्यांचे पात्र उथळ होते. काय म्हणतोय? पात्र उथळ होते व या नद्या आपले पात्र बदलतात. अशा प्रसिद्ध नद्यांमध्ये कोणती नदी येईल? काय? पात्र बदलणाऱ्या नद्या. तोंडपाठच असलं पाहिजे. पहिलं होतं गंडक, दुसरं कोसी, तिसरा दिहांग आणि चौथं 1 व 2. उत्तर या ठिकाणी आहे 4 नंबर, कारण की गंडक आणि कोसी. मात्र मित्रांनो, आणखी एक तिसरी नदी आहे बघा पात्र बदलणारी. मला तुमच्याकडून नाव अपेक्षित आहे. मला माझ्या विद्यार्थी मित्रांकडून हे अपेक्षित आहे उत्तर. मग ही दिहांग नदी नेमकी कुठे आहे? कोणत्या नदीची उपनदी आहे दिहांग? सांगा बघू, सांगा. उत्तर आलंच पाहिजे. गंडक आणि कोसी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत हेही उत्तर तुमच्याकडून मला अपेक्षित आहे, कारण की ज्यांनी भूगोलाचा अभ्यास केलाय त्यांना उत्तर देता येतील. ज्यांनी नाही केलाय त्यांनी देऊ नका, त्यांना येणारच नाहीये. ओके. पुढे भारतीय पठाराचे उत्तर व दक्षिण भारतीय पठार असे विभाजन करणारी नदी कोणती?
उत्तर व दक्षिण भारतीय पठारा 2 नद्या आहेत. आतापर्यंत तुम्हाला एकच माहीत असेल. आता दुसरी या ठिकाणी होती 10 नंबरचं विधान होतं आणि उत्तर होतं नर्मदा आणि शोण. नर्मदा आणि शोण या 2 नद्या आहेत मित्रांनो, ज्या उत्तर दक्षिण विभाजन करतात भारताचं. पुढे उत्तर भारतीय पठारामध्ये मारवाड, मेवाड, माळवा, बुंदेलखंड यांचा समावेश होतो. या ठिकाणाहून वाहणारी नद्या खाली दिलेल्या आहेत. कोणती नदी या ठिकाणाहून वाहत नाही. बघा कोणते ठिकाण आहे, मारवाड, मेवाड, माळवा, बुंदेलखंड, येथून कोणती नदी वाहत नाही. चंबळ, केन, सिंध की घागरा. मित्रांनो या ठिकाणी घागरा वेगळा आहे, कारण की तुम्ही जेव्हा भारताचा नकाशा बघतात ना, तेव्हा या ज्या चंबळ, केन, सिंध नद्या आहेत या इथे आहेत, हे पठार इथे आहे. आणि ही जी घागरा आहे ना, ही इकडे गंगेची डावीकडील उपनदी आहे. ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. इथे चंबळ, केन, सिंध, आणखी बेटवा नावाची एक नदी आहे, ते लक्षात ठेवा. कोणत्या राज्यांमधून वाहतात बरं या नद्या मग, आणि कोणत्या वाहिन्या आहेत या नद्या? महत्वाचा मुद्दा तो आहे, कारण तो प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढे अरवली. अरवली पर्वतावरील हा प्रश्न मुद्दाम टाकलाय. अरवली हा अतिप्राचीन पर्वत आहे. पहिला मुद्दा बरोबर. या पर्वताच्या भागामध्ये संगमरवर खडक आढळतो. योग्य पर्याय निवडा. संपूर्ण बरोबर, संपूर्ण चूक, पूर्वार्ध बरोबर की पूर्वार्ध चूक. ओके, उत्तर या ठिकाणी होतं संपूर्ण विधान बरोबर, कारण की हा अतिप्राचीन पर्वत आहे. मित्रांनो अरवली पर्वत कोणत्या राज्यात आहे बरं? एकदम सोपं उदाहरण. अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते आणि त्याची उंची किती? अरवली पर्वतातील थंड हवेचं ठिकाण कोणतं? महत्वाचे प्रश्न तुमच्यासाठी आहेत. आणि या पर्वताच्या भागामध्ये संगमरवर खडक आढळते. बरोबर आहे, बरोबर आहे. पुढे दक्षिण भारतीय पठारामध्ये महाराष्ट्र पठार, तेलंगणा पठार, कर्नाटक पठार यांचा समावेश होतो. ही पठारे सातपुडा, पश्चिम घाट, पूर्व घाट यांच्या दरम्यान आहेत. बरोबर. यात शोण नदीच्या दक्षिणेकडे कोणते पठार आहे? शोण नदीच्या दक्षिणेकडे म्हटलंय हा. मग बुंदेलखंड, छोटा नागपूर, माळवा की बाघेलखंड? मित्रांनो उत्तर कधी देता येतील बरं या प्रश्नांची? हे प्रश्न मी तयार केले आहेत. या प्रश्नांचे उत्तर कधी देता येतील? जेव्हा तुम्हाला मी सांगितलंय भूगोलाचा अभ्यास करताना नकाशाशिवाय काही वाचायचंच नाही. मित्रांनो एकही ओळ वाचायची नाही. मी तर म्हणतो काय, त्यासाठी माझे वाक्य काय आहे, टॅगलाईन, नकाशाशिवाय भूगोल वाचायचंच नाही. मग तुम्ही भूगोलात परफेक्ट बनतात. नकाशा पाहिजेच. नकाशा असेल तर या प्रश्नांची उत्तरं देता येतात. तुम्ही हे पाठ करून ठेवून काही फायदा नाही आहे. पाठ करून काही फायदा नाही. म्हणजे या ठिकाणी तुम्ही याचं उत्तर आहे बाघेलखंड. बरोबर, तुम्ही पाठ करून ठेवलं असं हे काहीतरी आहे, शोण नदीच्या दक्षिणेला बाघेलखंड आहे. मित्रांनो असं पाठ करून काही फायदा नाही. ओके, शोण नदी आहे, त्याच्या दक्षिणेला बाघेलखंड आहे, लक्षात ठेवा. त्याच्या आणखी पूर्वेला इकडे मग तो छोटा नागपूरचा पठार इकडे आहे. माहीत असलं पाहिजे. कोणत्या राज्यांमध्ये येतं बरं मित्रांनो हे छोटा नागपूरचा पठार? बाघेलखंड कोणत्या राज्यामध्ये येतं मला सांगा. ज्यांनी नकाशा पाहिला त्यांना कळेल. माळवा कुठे येतं, बुंदेलखंड कुठे येतं, राज्य सांगा मला. कोणत्या राज्यांमध्ये हे पठार पसरलेले आहेत? हे छोटा नागपूर म्हणजे ती आपली उपराजधानी का? येस की नो मला सांगा. आपली उपराजधानी जी आहे त्याच्या पलीकडून एक छोटंसं पठार आहे, त्याला छोटा नागपूर पठार म्हणतात का मित्रांनो? प्रश्न आहेत हा तुमच्यासाठी. मला नवीन नवीन तसं वाटायचं म्हणून तुम्हाला विचारतोय. पुढे 14 नंबरचा प्रश्न. दक्षिण भारतीय पठारावरील प्रमुख पूर्ववाहिनी नद्या पूर्व घाट ओलांडताना अरुंद घळईतून जातात. काय म्हणतोय मी? दक्षिण भारतीय पठारावरील पूर्ववाहिनी नद्या, पूर्ववाहिनी नद्या म्हणतोय मी, पूर्व घाट ओलांडताना घळईमधून जातात. आणि श्रीशैलम जवळ, कुठे? श्रीशैलम जवळ एका नदीची घळई आहे जी प्रसिद्ध आहे. ती नदी कोणती? आणि मला असं वाटतं उत्तर इतकं पाहिजे तितकं अवघड नव्हतंच. बरोबर. कृष्णा नदीची घळई जवळपास मला वाटतं ही प्रसिद्ध आहे. ओके, पुढे गोदावरी आहे. गोदावरीचं उगमस्थान मला सांगा. गोदावरीच्या काठावरील काही महत्त्वाचे शहरं तुम्हाला माहीत आहेत का मला सांगा. कावेरीचा उगम मित्रांनो कुठे होतो? कोणत्या राज्यातून वाहणारी एक महत्त्वाची नदी आहे कावेरी. आणि पुढे भीमा नदीचा उगम कुठे होतो? किमान एवढं तर तुम्हाला माहीतच असलं पाहिजे. पुढे जातोय मी. बॉक्साईट पासून ॲल्युमिनियम धातू बनवितात. बरोबर. हा धातू हलका असतो, लवचिक असतो. असाच सोने हा मौल्यवान धातू दागिने बनवण्यासाठी वापरतात. सोने साठ्यासाठीची प्रसिद्ध राज्य कोणती? म्हणजे तुम्हाला कसं काही मुद्दे जे वारंवार परीक्षेला येतात ते मुद्दाम वरती द्यायचे. थोडीशी नवीन पद्धत या ठिकाणी प्रश्नांची मी डेव्हलप करतो आहे. बॉक्साईट ॲल्युमिनियम म्हणजे हे तुमचं पाठ होऊन जाईल. तो धातू लवचिक आहे, हलका आहे, हेही तुमचं पाठ होऊन जाईल. सोने हा मौल्यवान धातू आहे, हेही तुमचं पाठ होऊन जाईल. आणि शेवटचं तुम्हाला या ठिकाणी पाठ होईल ते म्हणजे सोन्यासाठीचे प्रसिद्ध राज्य कोणते. मात्र एक सगळ्यांनाच माहीत असतं, कर्नाटक. मग ते विचारून काही फायदा आहे का? नाही. मग मी थोडंसं पुढे जातो. कर्नाटक आणि आंध्र, 2 नंबरचं राज्य कोणतं आहे? आंध्र आहे.
मग घोळ होतो की अरे हे पहिलं तर मला येत होतं, पण पहिलं अख्ख्या महाराष्ट्राला जर येत असेल तर काय अर्थ आहे तुम्हाला येऊन? जे इतरांना येत नाही ते तुम्हाला आलं तर तुम्ही इतरांच्या पेक्षा पुढे जाल, बरोबर? तर त्या पद्धतीने अभ्यास करा, त्या पद्धतीने विचार करा. पुढे बांधकाम उद्योगामध्ये सिमेंट निर्मितीसाठी आणि लोह खनिज शुद्धीकरणासाठी चुनखडीचा वापर होतो. कशाचा? चुनखडीचा. तसेच लोह खनिजापासून लोह व पोलादाची निर्मिती केली जाते. बरोबर आहे का? बघा इथपर्यंतचं विधान पूर्वार्ध आहे. इथे जे विरामचिन्ह वापरलेले असतात त्यांच्यावर लक्ष द्या. विविध जे चिन्ह आहे मराठी भाषेतले त्यांच्याकडे लक्ष द्या. बांधकाम उद्योगामध्ये सिमेंट निर्मितीसाठी आणि लोह खनिज शुद्धीकरण चुनखडी वापरतात का हे माहीत पाहिजे होतं. दुसरं, लोह खनिजापासून लोह आणि पोलाद निर्मिती होते का हे माहीत पाहिजे होतं. जर दोन्ही माहीत असतं तर मग उत्तर तुम्हाला येणार होतं. त्या ठिकाणी 16चं उत्तर तुमचं होतं की संपूर्ण योग्य, संपूर्ण विधान योग्य. पुढे आपण जातो आहोत. 17वा प्रश्न. पश्चिम राजस्थानच्या वाळवंटात आढळणाऱ्या क्षारयुक्त मृदेला काय म्हणतात? एक सोपा प्रश्न मी याला म्हणतो. रेह, कल्लार, 1, 2 यापैकी नाही. मित्रांनो उत्तर द्यायचं आहे पटकन. रेह सुद्धा आहे आणि कल्लार सुद्धा आहे. दोन्ही लक्षात ठेवा, दोन्ही लक्षात ठेवा. पुढे मग रेगूर मृदा कुठे आढळते मित्रांनो? रेगूर कुठे आढळते? रेगूरला काळा रंग कशामुळे येतो? प्रश्न तुमच्यासाठी आहे. पुढे गाळाच्या मृदेसंदर्भातील संज्ञा या उगमाकडून योग्य क्रमाने लावा. ही पुन्हा 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 आतापर्यंत विचारला गेलेला प्रश्न, त्याच्यामुळे तोंडपाठच असला पाहिजे याची माझ्याकडे एक ट्रिक होती म्हणून मी हा प्रश्न मुद्दाम टाकला की तुम्हाला ती पाठवावी. ओके. आणि मला वाटतं आपण जे तात्यांच्या ठोकळ्याचे लेक्चर घेतलेले आहे त्याच्यामध्येही ती ट्रिक दिलेली आहे असं मला वाटतंय. एकदा चेक करून घ्या. बघा या ठिकाणी उत्तर 18चं जर बघितलं, उत्तर पटकन कमेंट बॉक्समध्ये सांगा. 18चं उत्तर तुमचं येणार आहे 2. भांबर सगळ्यात वरती, ज्याला असा खडबडीत गाळ ज्याला आपण म्हणतो. ओके, जाडा बरडा गाळ. 2 नंबरला तराई असते, बारीक गाळ म्हणतो आपण, दलदल तयार होते. 3 नंबरला भांगर असतं, भंगार जुना गाळ. भांगारला मी भंगार म्हणतो. का? भंगार म्हणलं की जुना गाळ, बस लांब अंतरावर नदीपासूनचा. आणि शेवटचं खादर. आपण खाण्याला काही पदार्थ असतील नवीन आपलं खाण्यासाठी आवडतात, मग ते खादर. टेक्निक्स आहे डोक्यात ठेवण्याच्या. ओके, भंगार, खादर, नवीन. पण एक नवीन शॉर्टकट काय? बावरून भा, तवरून त, भात भांगखा. काय? भात भांगखा. लिहून घ्या, पटकन लिहून घ्या आणि खाली कमेंट करा काय शॉर्टकट सांगितलं मी. भात भांगखा. आता तुमचा हा प्रश्न चुकणार नाही, आता चुकणारच नाही. आता ज्याचा चुकला ना मग त्याने समजायचं की अरे बाबा प्रॉब्लेम शिकवणाऱ्यामध्ये नाही आहे, प्रॉब्लेम माझ्या डोक्यात आहे. ओके, भात भांगखा 2-4 वेळेस मित्रांनो पाठ करा. 2दा-3दा तुमचं रिव्हिजन होते. याला तोंडपाठच. ओके. पुढे कोणता घटक भारताच्या वायव्य भागामध्ये हिवाळ्यात पाऊस पाडण्यास कारणीभूत आहे? बघा वायव्य भाग, हिवाळ्यात पाऊस पडतो. प्रत्यावर्त, पश्चिमी चक्रवात, मान्सूनची माघार की नैऋत्य मान्सून? महत्वाचा मुद्दा, पश्चिमी चक्रवात. हे जे हिमालयीन भाग आहे ना त्या ठिकाणी बर्फ प्लस पाऊस अशा बाबी घडत असतात वायव्य भागामध्ये पश्चिमी चक्रवातामुळे. प्रश्न महत्वाचा आहे. मग माझा इथे लहानसा प्रश्न आहे की मान्सूनची माघार, भारतामधील मान्सूनच्या माघारीचा काळ म्हणून कोणत्या मुख्य महिन्यांना आपण ओळखतो? सांगा बरं. मान्सूनचा माघारीचा काळ, नैऋत्य मान्सून भारतामध्ये कोणत्या तारखेला या ठिकाणी त्याचं आगमन होतं? एक सरासरी आपण तारीख काय ठरवलेली आहे सांगता येईल? बघा उत्तर तुमच्या या ठिकाणी वाट बघतोय मी. पुढचा प्रश्न होता एल निनो. हा उष्ण प्रवाह असून या स्पॅनिश शब्दाचा अर्थ लहान मुलगा असा होतो. दुसरं, भारताच्या हवामानावर याचा अनुकूल प्रभाव पडतो. कशाचा? एल निनोचा. 2 विधानं होते वीजचे. पहिलं होतं विधान 1 बरोबर, दुसरं विधान 2 बरोबर, दोन्ही विधानाबरोबर, दोन्ही चूक. आणि उत्तर जर बघितलं मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय उत्तर? 4 पैकी कोणतं उत्तर वाटतं आहे? एल निनो बरोबर आहे का? लहान मुलगा हवामानावर अनुकूल प्रतिकार करतो की अनुकूल प्रभाव पाडतो की प्रतिकूल, हे माहीत असलं पाहिजे होतं. आणि मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हे चुकीचं होतं. एल निनो हा प्रतिकूल प्रभाव पाडतो म्हणून फक्त 1 बरोबर होतं. गरम पाण्याचे उष्ण प्रवाह आहेत हे बरोबर होतं. याच्यामुळे भीषण दुष्काळ भारतात पडतात एल निनोमुळे. या अनुकूलवाला तो ला निनो आहे, ला निनो.
त्या लहान निनोचा अर्थ काय मला माहिती तुम्हाला सांगा बरं. इथे याला लहान मुलगा म्हणतो आपण एल निनोला. ला निनोला काय म्हणतात? ला निनो याच्यासाठी कोणता शब्द आहे? आणि हा प्रवाह मग थंड असणार की उष्ण असणार? सोपे प्रश्न, प्रश्नांमधूनच प्रश्न तयार करतोय मुद्दाम. हे जे ला निनो आहे ना मित्रांनो, लहान मुलगा, याला ख्रिस्ताचे मुलं असंही म्हटलं जातं. ते इक्वेडोर, पेरू याचे दक्षिण अमेरिकेचे पश्चिम किनारपट्टीवरील देश आहे, त्या ठिकाणी हे उष्ण प्रवाह तयार होतात आणि त्याचा परिणाम फार भारतापर्यंत येतो. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. पुढचा प्रश्न 21वा आहे. कुहरी बेसॉल्ट खडक म्हणजे काय? कुहरी बेसॉल्ट म्हणतोय. पहिलं लावारसाने तयार झालं खडक, दुसरं पोकळ्यांनी युक्त बेसॉल्ट खडक, तिसरं भेगामध्ये लावारस थंड होऊन तयार झालं खडक. कुहरी बेसॉल्ट बद्दलची हे विधान आहे. खाली पर्याय आहे, बघा पर्याय बघा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. उत्तर या ठिकाणी आहे 1 व 2. काय उत्तर 21चं आहे? 1 व 2 म्हणजे काय? तर लाव्हारसाने तयार झालेला हा खडक आहे. पहिला मुद्दा कुहरी बेसॉल्ट, आणि दुसरा पोकळ्यांनी युक्त असा हा बेसॉल्ट खडक आहे. लाव्हारस प्लस पोकळ्या दोन्हींपासून म्हणतोय कुहरी बेसॉल्ट. याच्यानंतर आला तर चुकायला नको. पुढे भारताच्या भूगोलासंदर्भात पुढील विधानांचा विचार करा. योग्य पर्याय निवडा. पहिला, हिमालयातील पक्ष्यांमध्ये मॅगपाय आणि कस्तुरी मृग यांना प्रमुख स्थान आहे. हिमालयीन पक्षी म्हणून आपण यांना ओळखतो. पुढे भारतीय गेंडा व काश्मीरी हरिण हे नाहीशी होण्याच्या मार्गावरील प्राणी आहे. बरोबर आहे का? भारतीय गेंडा आणि काश्मीरी हरिण. तिसरं, चंबालोक. चंबालोकांवर प्रश्न होता. हे सिंधू खोऱ्यातील वरच्या भागामध्ये पारंपरिक भटके जीवन जगताना आढळतात. चंबालोक. बरोबर आहे का? आणि चौथं, दार्जिलिंग हे चहासाठी प्रसिद्ध असले तर येथे वेलचीचेही पीक घेतले जाते. आता खाली 1, 2, 3 योग्य, 3, 4 योग्य, 1, 3, 4 योग्य, वरील सर्व योग्य. तुम्हाला याच्यातलं चुकीचं ओळखायचं आहे. तुम्हाला चुकीचं काय वाटतंय? म्हणजे योग्य विधान कोणतं वाटतंय मला ते सांगा. पर्यायापैकी योग्य पर्याय कोणतं वाटतंय? 1, 2, 3 बरोबर आहे, 1, 3, 4 बरोबर आहे की 3, 4 बरोबर आहे की सर्वच बरोबर आहे? पुन्हा एकदा बघा. हिमालयीन प्राणी मॅगपाय आणि कस्तुरी बरोबर वाटतो का? मॅगपाय आणि कस्तुरी. दुसरं, गेंडा आणि काश्मीरी हरिण नामशेष होण्याच्या मार्गावर आहे का? चंबालोक सिंधू खोऱ्यामध्ये भटके जीवन जगतात का? आणि दार्जिलिंग चहासाठी प्रसिद्ध आहे का? वेलची तिथे पिकवले जातं का? तर यस. यस मित्रांनो, वरीलपैकी सर्व योग्य. काय? वरीलपैकी सर्व योग्य आहेत. रिव्हिजन होते ना, जबरदस्त रिव्हिजन होते. मला मजा येते, मला शिकवताना मजा येते आहे. तुम्हाला शिकताना मजा येते का? मला आहे ना असे उत्साही विद्यार्थी पाहिजेत. कसे उत्साही? ज्याच्या रक्तामध्येच हे अभ्यास करणे, काय ज्याच्या हातातून पुस्तक काढून घेतलं ना त्याला असं रडू आलं पाहिजे, अरे यार मला अभ्यास करू देत नाहीये लोक. मित्रांनो, अभ्यासाचा ना असं छंद असला पाहिजे. ज्याला अभ्यासाचा छंद आहे का त्याने करावी स्पर्धा परीक्षा. बस. इतर छंदवाल्यांनी त्या क्षेत्रात जावं बस. म्हणजे काय, ओरिजिनल जो आहे ना तो इकडे येईल, बिनकामाचे त्या क्षेत्रामध्ये जातील. म्हणजे बिनकामाचं कोणीच नसतं. तुमच्या प्रत्येकामध्ये काहीतरी गुण लपलेला आहे, पण तुम्ही तो शोधला पाहिजे की बाबा मी इकडे चालतो की नाही चालत, मला बनवलं कशासाठी आधी ते समजून घ्या. बघा, मी समजून घेतलं की चला अरे यार आपल्याला टीचिंग जमते, यार आपल्याला शिकवायला आवडतं ना, विषय संपला. मी पुढचा अभ्यास सोडून दिला. मी तयारी करत नाहीये, कारण मी काय ठरवलं, मला शिकवायचं आहे. मला इतकं शिकवायचं आहे की मला आता बस झालं. माझं जे काही होतं थोडंफार ध्येय ते कंप्लीट झालं, पण माझं आता ध्येय बदललं. माझं ध्येय आता प्रोफेशन त्या ठिकाणी टीचिंग. मला एक चांगला शिक्षक बनायचं आहे. हे माझं ध्येय आहे. मग तुमचं ध्येय काय आहे? तुम्हाला कोणाला पोलीस बनायचं आहे, कोणाला PSI बनायचं आहे, कोणाला DYSP बनायचं आहे, कोणाला डेप्युटी कलेक्टर, त्याच्यासाठी झोकून द्या. मग तुम्हाला कोणीच रोखणार नाही. बघा, प्रश्न आहे, गंगामुखाकडील मैदान पश्चिम बंगालमध्ये आहे. याचा उठाव अत्यल्प आहे. जलपैगुरी व दार्जिलिंग टेकड्याच्या पायथ्यालगत असणारा कमी उंचीचा प्रदेश म्हणून याला ओळखलं जातं. बघा, गंगामुखाकडील प्रदेश पश्चिम बंगालमध्ये, अत्यल्प उठाव, आणि या टेकड्याच्या पायथ्यालगत जलपैगुरी आणि दार्जिलिंगजवळ जो कमी उंचीचा उठावाचा प्रदेश आहे, थोडक्यात त्याला काय म्हणून ओळखले जातं? दुआब, डून की दुआर? तीनही कन्सेप्ट महत्त्वाचे आहे. तिन्हींच्याही व्याख्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. मित्रांनो, क्रमिक पुस्तकात जी भूगोल आहेत ना त्याच्या पाठीमागे दिले असतं बघा, पारिभाषिक संज्ञा वगैरे म्हणून काहीतरी, तर ते वाचायला शिका. इथे या 23चं उत्तर जर तुम्ही बघितलं तर दुआर आहे. काय म्हणतात त्याला? दुआर म्हणतात. मग मला सांगा, हे दुआब कशाला म्हणायचं, डून कशाला म्हणायचं? डून
नक्की बघा आणि उत्तर द्या. पुढे खालीलपैकी चुकीची व्याख्या कोणती? पहिली होती बागर, यालाच मरुस्थळही म्हणतात. अरवली पर्वतरांगामधील अंशतः शुष्क मैदानी प्रदेश बागर आहे. लोणी व घग्गर नदीचा मैदानी प्रदेश यामध्ये येतो बागर. दुसरं बारखान, नदीमुळे झालेले अपक्षरण, याला बारखान म्हणतात. तिसरं वाताचं अपक्षरण, वाऱ्यामुळे झालेली झीज. आणि चौथं आंधी, वाळवंटातील उन्हाळ्यातील उष्ण धुळीची वादळे. मला असं वाटतं उत्तर तुम्ही शोधलं असेल. खाली पटपट कमेंट करा. चुकीचं लगेच लक्षात येते, लगेच. फक्त प्रश्न मोठा आहे म्हणून घाबरून जाणाऱ्यांचं काम नाही आहे. ज्याच्यामध्ये हिंमत आहे ना, ज्याच्यामध्ये दम आहे ना, ज्याच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे ना, जो प्रश्न शेवटपर्यंत वाचू शकतो ना, बस त्याला उत्तर आलेत. फक्त प्रश्नाची लांबी मोठी आहे म्हणून काही फरक पडत नाही. सरळ होतं या ठिकाणी. बारखान जर बघितलं तुम्ही मित्रांनो, नदीमुळे तयार होणारं भूरूप नाहीचे बारखान. बरोबर आहे का? सरळ सरळ आहे. हे भूरूप कशापासून तयार होतं मग बारखान? सांगा बघू, उत्तर तुम्ही द्या. या ते वाळूच्या टेकड्या आहेत, चंद्रकोरी अशा वाळूच्या टेकड्या आहे. वाऱ्यापासून तयार होणारं एक भूरूप आहे. वाऱ्याचा वेग आणि दिशा त्याच्यानुसार या बारखांची निर्मिती होत असते. मग वाऱ्यापासून तयार होणारे आणखी भूआकार कोणते मित्रांनो? प्रश्न इंटरेस्टिंग असतात. आपल्याकडे कसे कुठून कसा कसा घुसेल प्रश्न काही सांगता येत नाही. आपलं म्हणजे अभ्यास, याला उत्तर एकच. तुम्हाला प्रश्न हे जे एवढे विचारता येतात ना, हे फक्त अभ्यासातूनच जमतात. याला दुसरा कोणताही ऑप्शन नाही. आणि तुमच्यातलंही ज्यांचा अभ्यास आहे त्यांची उत्तरं पटपट येत असतात, त्यांचा मला अभिमान आहे. पुढे जोड्या जुळवा. बावडी, कुंड, जोहड तलाव, पाण्याची टाकी, परंपरागत विहीर, लहान स्वरूपाचे तळे, कायमस्वरूपी साठा. कशाला काय म्हटलं जातं? तुम्हाला काय वाटतंय? बरोबर बघा, खाली ऑप्शन्स आहेत. ओके, ऑप्शन्स आहेत ते बघा. आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं 25चं उत्तर, तर तुम्हाला 1 नंबरचं उत्तर बरोबर दिसेल. काय 1 नंबर म्हणजे बावडी पारंपरिक विहिरीला म्हटलं जातं बघा. कुंड पाण्याच्या टाकीला म्हटलं जातं. जोहड लहान स्वरूपाची तळे असते त्याला जोहड म्हणतात. आणि कायमस्वरूपी साठ्यासाठी तलाव बनवला जातो. तर या ठिकाणी 4 नंबरचं उत्तर. मित्रांनो, अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाचे हे प्रश्न आपण बघितले. दुसरं, बरेचसे जण ई बुक्सबद्दल मेसेज करत असतात. बघा, तुम्हाला ई बुक्स पाहिजे असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. इतरही काही प्रश्न असतील तर फक्त व्हॉट्सअप करा, कॉल उचलले जाणार नाहीत. कारण माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे. मला इथे अभ्यास करावा लागतो. दिवसभरात 1000 कॉल येतात, सगळ्यांचे कॉल मी घेऊ शकत नाही. तर फक्त व्हॉट्सअप मेसेज करा, मला ई बुक्स पाहिजे आहेत म्हणून. किंवा काही जणांना आपल्या पोलीस भरतीच्या, PSI, STI, SOच्या, GKच्या, मराठी व्याकरणाच्या, गणित बुद्धिमत्तेच्या टेस्ट जॉईन करायची असेल तर त्यांनी सुद्धा मला मेसेज करा. आपलं सामान्य विज्ञानाची लेक्चर सिरीजही चालू आहे, त्याच्यासाठीचं ई बुक तुम्हाला पाहिजे असेल तर तेही तुम्हाला भेटेल. पुढे पॉलिटी आहे, त्याचं ई बुकसुद्धा लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर मराठी व्याकरणाचं 1 नंबर त्या ठिकाणी नोट्स आहेत मित्रांनो, त्या तुम्ही वाचून बघा, नक्कीच फायदा होईल तुम्हाला. आणि हिस्ट्री जी आहे याच्या संदर्भात सुद्धा. आणि या सगळ्यांसोबत पुन्हा 11वीचा इतिहास आहे, त्याला काही स्वरूपात मी अंडरलाईन वगैरे केलं आहेत, ते सुद्धा तुम्हाला फ्री भेटणार आहे. ओके, तर चला, या ठिकाणी सगळेजण आलात, सगळ्यांनी उत्तरं दिले. सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी ही व्हिडिओ बघत आहात आणि एन्जॉय करत आहात. असेच व्हिडिओ याच्यापूर्वीही आपण टाकलेले आहेत, ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात. आणि यानंतर सुद्धा ते येत राहणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करा. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.